म्हटल्यावर घामोळ्या तर होणारच। घामोळ्या जरी नॉर्मल वाटत असल्या तरी ते त्वचेसाठी हानिकारक आहे आणि सारखी खाज येत असल्यामुळे दिवसभर अस्वस्थ सुद्धा वाटतं। म्हणूनच आजच्या या व्हिडिओमधून घामोळ्यांसाठी काही घरगुती उपाय आपण जाणून घेणार आहोत। सर्वात आधी जाणून घेऊयात की घामोळ्या येऊ नयेत म्हणून आपण घरगुती सोपे उपाय कोणते करू शकतो, ज्याच्यामध्ये नंबर 1 आहे कडुलिंबाची पानं। अंगावर घामोळ्या येऊ नयेत म्हणून कडुलिंबाच्या पानांचा वापर तुम्ही करू शकता। कडुलिंबाच्या पानांची बारीक पूड मिक्सर मध्ये वाटून तयार करून घ्या। या पावडर मध्ये तुम्हाला थोडंसं पाणी घालून त्याची पातळसर पेस्ट बनवायची। ही जी पेस्ट आहे ते घामोळ्या असलेल्या भागांवर तुम्हाला लावायची। ही पेस्ट त्या भागांवर किमान तुम्हाला 10 ते 15 मिनिटं तशीच ठेवायची। जर ही पानं तुमच्याकडे उपलब्ध नसतील तर तुम्ही मेडिकल स्टोअर किंवा आयुर्वेदिक औषधं असणाऱ्या दुकानांमधून कडुलिंबाची पावडर खरेदी करू शकता। त्यात तुम्हाला दही किंवा बेसन मिसळायचे, त्याची पेस्ट तयार करायची। यामुळे तुमची त्वचा ही सुंदर होईल आणि शरीरावर घामोळेही येणार नाही। आता नंबर 2, मुलतानी माती। आपली जी त्वचा आहे ती थंड ठेवण्यासाठी मुलतानी माती खूप प्रभावी असते। गुलाब पाणी, दही, दूध, ॲलोवेरा जेल यांसारख्या गोष्टींमध्ये मुलतानी माती मिसळून या मातीची पेस्ट तुम्हाला तयार करायची। ही पेस्ट 20 ते 25 मिनिटं त्वचेवर तुम्हाला लावून ठेवायची आणि नंतर तुम्हाला स्वच्छ अंघोळ करायची। नंबर 3, लिंबू आणि बीटरूट। बीट किसून किंवा बारीक करून त्याची पेस्ट बनवा आणि नंतर त्यात अर्धा लिंबू पिळून मिसळा। ही पेस्ट तुम्हाला त्वचेवर 20 मिनिटं लावून ठेवायची आणि नंतर स्वच्छ अंघोळ करून घ्यायचे। घामोळ्या मिनिटातच गायब होतील। नंबर 4, दही आणि बेसन पीठ। दह्यात बेसन पीठ मिसळून त्याची घट्टसर पेस्ट तयार करून घ्या। ही पेस्ट घामोळ्यांवर 20 ते 25 मिनिटं लावून ठेवा आणि त्यानंतर स्वच्छ अंघोळ करा, फायदा दिसून येईल। नंबर 5, काकडी आणि कॉफी पावडर। सर्वात आधी तुम्हाला काकडी किसून घ्यायची आहे, त्यानंतर या काकडीचा किस तुम्हाला मिक्सर मध्ये वाटून त्याची पेस्ट तयार करायची। आता या पेस्ट मध्ये तुम्हाला 1 चमचा चंदन पावडर आणि 1 चमचा मुलतानी माती आणि कॉफी पावडर घालायची। या मिश्रणाचा लेप घामोळ्या आलेल्या भागांवर तुम्हाला लावायचा आहे। त्यानंतर गार पाण्याने हा भाग तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। यामुळे शरीरावर आलेलं घामोळं नाहीसं होईल। आता उपाय तर आपण जाणून घेतले, पण घामोळ्या कशा आणि कुठे येतात? तर उन्हाळ्यात उष्ण दमट हवामानामुळे भरपूर प्रमाणात घाम येतो। यामुळे त्वचेवरील जी छिद्र असतात ती बंद होतात। यामुळे शरीरावर लालसर रंगाचे पुदळ येतात, यालाच आपण घामोळ्या म्हणतो। घामोळ्यांमुळे त्वचेवर जळजळ होते, खाज येते, हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे। पाठ, छाती, हात, कंबर, मानेवर ह्या घामोळ्या जास्त प्रमाणात दिसतात। पण जर आपण योग्य काळजी घेतली तर शरीरावर घामोळे येणार नाही आणि याकडे आपल्याला अजिबात दुर्लक्ष करायचं नाहीये। सो दॅट्स ऑल। या व्हिडिओमधून मी दिलेली ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली का? मला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा। जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल तर लोकमत सखीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा, शेअर करा। जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थवर पाहत असाल तर लोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा। सर्वात महत्त्वाचं तो बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील।